या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी चंदन पुजाधिकारी आपल्याला। ते देखील सध्या अहमदाबाद या ठिकाणी आहेत। चंदन, निश्चितपणे खरं तर काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्राउंड झिरोवर आले होते, ज्या ठिकाणी TV9ची टीम कार पोहोचली होती। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघू शकतोय। हे सकाळचे उजेडातले दृश्य जे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच भागात पाहणी केलेली आहे। NDRFच्या टीम असतील, फॉरेन्सिक एक्सपर्ट्सच्या टीम असतील, गुजरात पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अद्यापही दाखल आहे। आणि समोर दृश्यांमध्ये आपण ही जी इमारत बघतोय ही तीच इमारत आहे जी आता पूर्णपणे काळी ठिक्कर पडलेली आहे, जिचा पूर्णपणे कोळसा झाल्याचा आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। कारण ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी हे अहमदाबादवरून लंडनला जाणारं विमान आहे ते क्रॅश झालं होतं। हे ते वसतिगृहाचं इमारतीचा हा तोच भाग आहे ज्या ठिकाणी काही वसतिगृहातले विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी जेवण करत होते। त्यापैकी काही जण या ठिकाणी वावरत होते आणि अशा वेळेलाच दुपारच्या सुमारास ज्या वेळेला हा क्रॅश झाला त्यावेळेला याच इमारतीवर हे विमान कोसळलं आणि त्यामुळे जवळपास या ठिकाणी असं सांगितलं जातंय जे या परिसरातले काम करणारे किंवा इमर्जन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे कर्मचारी होते त्यांच्या सांगण्यानुसार जवळपास 40 ते 45 लोक जे आहेत ते अद्यापही या ठिकाणी सापडलेले नाही आहेत। त्यामुळे एकूणच या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनच्या प्रक्रियेला अद्यापही या ठिकाणी सुरुवातच आहे। कुठल्याही प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन कालपासून बंद झालेलं नाही आहे आणि दुपारनंतर रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही या ठिकाणी सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। पंतप्रधानांसोबतच काल आपण बघितलं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या ठिकाणी पोहोचले होते आणि या भागात त्यांनी पाहणी केली। हा संपूर्ण भाग जर आपण आपलं लक्ष असणार आहे, पण तुर्तास घेतोय एक छोटासा ब्रेक।